हॉल तिकीट आली का, सोबतच तुमची एक्झामिनेशनची डेट आणि एक्झामिनेशनची सिटी आली की, हे माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्झामिनेशन डेट, एक्झामिनेशनची सिटी आणि हॉल तिकीट बद्दल इन्फॉर्मेशन. तर ज्यांना कुणाला अशीच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन माहिती पडेल. आणि सोबतच न्यू इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आमच्या ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा. तुम्हाला लवकरात लवकर तिथे इन्फॉर्मेशन किंवा आमच्या युट्यूबला सुद्धा इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे एक्झामिनेशनची डेट आहे, सिटी आहे आणि सोबतच हॉल तिकीट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन. तर जे आज आलेलं नोटीस आहे म्हणजे आपल्या 21/4/2026 ला आलेलं नोटीस म्हणजे नोटीस नंबर 6. आता ह्या नोटीस नंबर 6 ला काय आहे तर त्याच्यामध्ये दिले गेलेल्या आहेत एक्झामिनेशनच्या डेट्स जे की फायनलाइज केलेल्या आहेत. तर आता एक्झामिनेशनच्या डेट आधी आपल्याला काय वाटत होतं की पीसीबी आणि पीसीएम जे की एक्झामिनेशन होतं त्यांच्या डेट एक्सटेंड झालेल्या होत्या. तर आपल्याला वाटतं की एमएस नर्सिंग बद्दल जे डेट्स होत्या त्या पण एक्सटेंड होऊ शकतात बा, पण तसं काही न होता जे टेंटेटिव्ह शेड्यूल मध्ये दिलेल्या गेलेल्या होत्या डेट जे की 6 आणि 7 म्हणजे 6 मे आणि 7 मे ते एक्सटेंड न होता परफेक्ट फायनलाइज झालेला आहे नोटीस नंबर 6 ला ज्या की डेट आहेत. त्या डेटमध्ये दिलाय डेट आहे आपला वेनसडे आणि थर्सडे. ह्या डेटमध्ये आणि ह्या डे मध्ये तुमची एक्झामिनेशन होणार आहे. तर डेट तुमची एक्सटेंड न होता तुमची 6 आणि 7 ह्या डेटला एक्झामिनेशन होणार आहे. तर ज्यांना कुणाला माहिती करून घ्यायची असेल तुमची एक्झामिनेशनची डेट, एक्झामिनेशनची सिटी आणि हॉल तिकीट ह्याबद्दल तर तुम्हाला खाली दिलेल्या गेलेल्या त्या लिंकवर जाऊन क्लिक करू शकता. तर बघा लिंकवर जाऊन क्लिक केला आताच तर तुम्हाला इनव्हॅलिड असं पासवर्ड आणि जे तुमचं युजर आयडी आहे ती दिसेल. तर आताच तुम्ही चेक करू नका कारण तुम्हाला मंडे नंतर विजिबल होणार आहे तुमची सिटी आणि एक्झामिनेशनची डेट. तर ज्यांना कुणाला एक्झामिनेशन आणि जे आपली एक्झामिनेशनची सिटी बघायची असेल त्यांनी मंडे नंतर बघावं. तर त्याच्या आधी बघा आम्ही रिलीज केलेली आहे एक मॉक टेस्ट म्हणजे एमएस नर्सिंग बद्दल 40 मॉक टेस्ट आम्ही रिलीज केलेला आहोत. तर ज्यांना कुणाला मॉक टेस्ट जॉईन करायची असेल त्यांनी आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ग्रुपला जॉईन करा आणि तिथे आम्हाला बोला की आम्हाला बॅच जॉईन करायची आहे. कारण त्या बॅचमुळे तुम्हाला आणि त्या मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे तुमची ॲक्युरसी आणि कॉन्फिडन्स जे की आहे ते इन्क्रीज होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये हेल्प होईल. कारण त्या मॉक टेस्टमुळे तुम्हाला 100% गव्हर्नमेंट कॉलेज हे तुम्हाला मिळून जाईल. तर ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची असेल, आमची मॉक टेस्ट जॉईन करायची असेल त्यांनी आता जाऊन आमच्या ग्रुपला जॉईन करा आणि आम्हाला मेसेज करा किंवा डीएम करा. त्याच्यानंतर बघा जे की एक्झामिनेशनची डेट आहे तुम्हाला दिली गेलेली आहे 6 आणि 7 मे. तर एक्झामिनेशनची डेटमध्ये तुमची शिफ्ट वाईज असे क्वेश्चन म्हणजे एक्झामिनेशन होणार आहे. तर एक्झामिनेशनला विसरू नका आणि सोबतच हॉल तिकीट तुमची कशी डाउनलोड होती ती सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एक्झामिनेशनची हॉल तिकीट कशी जॉईन करायची आणि कशी डाउनलोड करायची. सोबतच तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये काय काय घेऊन जायचे ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. किंवा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कसं इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्या प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला प्रोव्हाइड सुद्धा करू. सोबतच तुम्हाला आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल काही तर तुम्हाला लास्ट मंथ स्ट्रॅटेजी सुद्धा दाखवलेली गेलेली आहे. तर ज्यांना कुणी बघितलं नसेल त्यांनी त्या व्हिडिओला जाऊन बघा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला विजिबल होईल की तुम्हाला लास्ट मंथ स्ट्रॅटेजी कोणती यूज करायची. कारण ज्यामुळे तुमचे टॉपर्स सारखे मार्क यावे ना की लुजर्स सारखे. सोबतच तुमचे टॉपर्स सारखे मार्क आले तर चांगले तुमचे कॉलेज तुम्हाला जॉईन होऊ शकते. कारण तुम्हाला त्या मार्क्समुळे चांगली प्रायव्हेट कॉलेज सुद्धा जॉईन होता येते किंवा गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा. तर सोबतच तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला अजून टॉपर बनायचे असेल किंवा मार्क गेन करायचे असेल तर आम्ही नर्सिंग ॲप्टिट्यूड पर डे 30 MCQs हे एक व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. तर कंटिन्यू 10 दिवसपर्यंत आम्ही 300 MCQs हे कव्हर करणार आहोत. त्या MCQs मधून 20 पैकी 20 तुम्हाला MCQ एक्झाममध्ये येणारच आहेत. तर ज्यांना कुणाला ते बघायचे असेल तर तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण जर तुम्ही बेल आयकॉनला ऑल क्लिक केलं असेल तरच तुम्हाला ऑल व्हिडिओ प्रोव्हाइड होतील आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल की पर डे 30 MCQ नर्सिंग ॲप्टिट्यूडचे आम्ही घेत आहोत आणि त्या नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन ते 100% तुम्हाला एक्झामिनेशनला येणारच आहेत. तर त्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही त्या व्हिडिओजला बघा, व्हिडिओला सेव्ह करून घ्या. सोबतच तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसलं तर चांगलीच गोष्ट आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल क्वेश्चन्स एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे. त्या व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला एक्सप्लेनेशन प्लस आन्सर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केले गेले आहे. तसेच सगळे व्हिडिओमध्ये तुम्हाला आन्सर आणि क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले जातील. तर त्यांनी व्हिडिओला बघायला विसरू नका आणि ते व्हिडिओज बघा. सोबतच तुम्हाला आता जे एक्झामिनेशनचे डेट आहे तुम्हाला दिले गेलेले आहे. आता एक्झामिनेशनच्या डेट नंतर तुम्हाला माहिती पडली असेल सीट. आता मंडे नंतर तुम्हाला सीट किंवा तुमची जे आहे एक्झामिनेशनची डेट किंवा एक्झामिनेशनची सिटी तर तुम्हाला माहिती पडून जाईल आणि तुम्हाला त्या एक्झामिनेशनच्या डेटच्या दिवशी जायचं आहे सेंटरला. तुम्हाला आपले डॉक्युमेंट्स वगैरे सगळे घेऊन जायचे आहेत आणि सोबतच
जे आहेत तुमचं हॉल तिकीट ते घेऊन जायचं आहे. तर हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची ते तुम्हाला समजून जाईल, किंवा नाही समजले असेल तर आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच ज्यांना कुणाला इश्यू जात असेल कुठून डाउनलोड करायचं, काय डाउनलोड करायचे, तर तुम्हाला जे व्हिडिओला स्क्रीनवर दिसत असेल लिंक, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तुमची हॉल तिकीट. तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड होता येईल. तुम्हाला तिथे फक्त युजर नेम आणि तुमचं पासवर्ड टाकायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरले असेल एखाद्या कंडिशनमध्ये तर तुम्ही पासवर्ड सुद्धा फॉरगेट करू शकता. फॉरगेट केल्यानंतर तुमची युजर आयडी आणि ते पासवर्ड राहणार आहे. तर त्या युजर आयडी आणि पासवर्डने तुम्हाला डाउनलोड करता येईल हॉल तिकीट. तर ज्यांना कुणाला हे व्हिडिओ खरंच आवडले असेल तर तुम्ही आताच लाईक करा ह्या व्हिडिओला शेअर करा. कारण जे तुमचे MS नर्सिंगचे स्टुडंट असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे रिलेटिव्ह मध्ये जे MS नर्सिंग करणारे असतील त्यांना शेअर करा. कारण आता डेट राहिलेली आहे 6 आणि 7, तर काही दिवसच उरले आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी. तर जेही उरले काम असतील किंवा पेंडिंग वर्क असेल तुमच्या एक्झामिनेशनसाठी ते लवकर कंप्लीट करा आणि एक्झामिनेशनला तयार व्हा. कारण एक्झामिनेशनला तर स्टडी कंटिन्यू करा आणि कंप्लीट करा. माझ्याकडून वेल डन आणि कीप इट अप अशी स्टडी करत राहा आणि सोबत ड्रीम अचिव्हर्सला जुळले राहा. कारण तुम्हाला ड्रीम अचिव्हर्स दररोज आणि दर वेळेवर सपोर्ट करणार आहेत. माझ्याकडून तुम्हाला वेल डन आणि एक्झामिनेशन प्रॉपर सोडवा. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सोबतच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.